तर नमस्कार मित्रांनो, आपल्या खानदेश भागामध्ये सर्वात मोठं आणि पहिलं मानाचं मैदान जीवन पैलवान डामोरणे यांनी आयोजित केलेलं होतं. पूर्ण मालखेडा परिवाराने आणि ग्रामस्थांनी हे मैदान आयोजित केलं होतं आणि त्या मैदानामध्ये आपला काय नाव बोलली तू? संभा हा संभा शेमीतही आणि गटामध्ये एकदम टॉपमध्ये पळाला आणि फायनलसाठी पात्र झालेला आहे. बरं, या बैलाबद्दल आता काय सांगणार आहे तुम्ही? या बैल असा आहे, बैल कुकडं बी लागू द्या पब्लिक डावे कांदी कुकडून बी बैल पळतो असं आहे का? हो. बरं, याचा संघर्ष काय सांगणार? संघर्षाचाच आहे. हा बैल अंधारात होता पैऱ्यामुळं. पैरा आमचा केला दादू बिड्यानी आणि सत्यम रायपुरीकर. हा, ही गाडी आमची पहिली पळलेली बिनजोडला, मग तीच पैरा त्यांनी परत केला. असं आहे. हो. म्हणजे जी गाडी बिनजोडला म्हणजे एखाद दोन बिनजोड मारले असतील तेव्हा गाडीला चांगली गती लागली असेल म्हणून त्यांनी पण एक विचार केला आणि पहिला त्यांनी जोड केला होता. बरं, याच्या जोडमध्ये कुठला बैल होता? रायफल आहे, जावळेकरांचा रायफल आहे. असं आहे का? जावळेकरांचा रायफल. ज्या रायफल बैलाने सातारा भागातही धुमाकूळ घालून आलेला आहे आणि संभाजीनगरमध्ये धुमाकूळ घालून आला होता. असा रायफल म्हणजे एकदम टॉपच्या बैलासोबत संभाचं नियोजन झालेलं होतं. बरं दादा, आता याचं खुराक वगैरे कसं असतं? याचं खुराकेला डाळ आहे, काही दूध आहे आणि कणिक आहे असं आहे का? आणि वैरण. असं आहे. आणि याचा व्यायाम कसा असतो? व्यायामाला 8 दिवसात आम्ही गाडी पकडतो, नाही तर मग गाडी नाहीच लागली, गाडीतच शक्यतो त्याची लागत नाही आता कसगावपाटीला, मग व्यायाम द्यायचा घरी. असं आहे. पोहणी घेऊन द्यायची. आता जसं की नवीन बैलगाडी क्षेत्रामध्ये माणसं आलेले आहेत, त्यांना आपण समजू द्या की कोणत्या प्रकारचा व्यायाम तुम्ही बैलाला देता बा? बैलाला पोहणी टाकणे, हां काही चालवणे 4-5 किलोमीटर 3 दिवसातून चालवणे बैलाला, पोहणी टाकायची. 8 दिवस. हो. आता जसं की लोक बैलाला 3-4 किलोमीटर पायी चालत नेतात, हो. तसा पण असतो का? हो, असं आहे. गाडीवर जातो बैल. असं आहे. हो. बरं, आता हा फायनल साठी पात्र झालेला आहे, तर काय वाटतं म्हणजे फायनल म्हणजे कसं आहे? आम्हाला आनंद आहे फायनलला. आम्ही आमचा म्हणजे 50 गट होते, 50 गट म्हणले म्हणजे 300-500 गाड्या होत्या, 450 गाडी होती. 450 गाडी होती. त्या गाडीमध्ये आपल्या बैलाने फायनल साठी पात्र झाला, काय सांग? आम्हाला आमच्या बैलावर भरोसा आहे. त्या दिवशी बैलाला बैल लागणार, त्या दिवशी गाडी बैल मारणार कोणाची बी. असं आहे. हो, फक्त बैलाला बैल लागला पाहिजे आम्हाला. बरोबर. हो. आणि आमच्या गावच्या धरी मैदानी आम्हाला अभिमान आहे की आमची गाडी फायनलला राहिली बा. हो. आता जसं की हा फायनलला राहिलेला आहे, परंतु आता नुसतं बैलाचाच नान करायचा का दुसरं काहीतरी वेगळं अजून? आपला या नांदात म्हणजे भरपूर काही शिकायसारखं आहे. हा. विषय असा आहे या नांदाचा आहे की त्याच्याजवळ पैसा त्याने ज्या नांद करायचा. हा, ज्याच्याकडे पैसा आहे त्या माणसांनी हा नान केला पाहिजे. आता ज्याचा पळतो ना त्याने ज्या नांद करायचा, नाही तर नाही का? नाही करायचा नांद. कारण की आता आम्ही इतके पोर आहे, आज 40 पोर आहे बैलापाशी. आज आमचा 5-10 हजार रुपये खर्च आहे बैल तिकडं तो सांभाळायला रईपुरीला. हो. बघू शकता मित्रांनो, मैदानावर जर बैल आणलं म्हटलं तर कमीत कमी 5 ते 10 हजार रुपये खर्च येत असतो. बरं, आता म्हणजे याचा गाडी भाडा वगैरे कसं लागतं? आता गाडी रुपये कम्प्लीट भाडे आजच्या मैदानात. असं आहे. म्हणजे मुलांचा खर्च बिरतो सगळं पकडून म्हणजे पूर्ण टोटल 10,000ची बेरीज लागलेली आहे मित्रांनो. पण या आपल्या बैलाने मालकाचं मन नाराज केलेलं नाही आणि फायनल साठी पात्र झालेला आहे. म्हणजे यांचे ते 10,000 रुपये ते पूर्ण वसूल झालेले. बरं, आता या बैलाला आपला मागणी वगैरे काही? मागणी आली होती साताऱ्या भागात, बैल भरपूर वेळेस राहिलाय फायनलला, हा पण त्यांची इच्छा नाही बैल द्यायची. नाही का? हो. ते म्हणतो बैल राहू दे. मागून जायला 15 लाखला मागून हो. झाले. बघू शकता मित्रांनो, जो बैल अंधारात होता त्या बैलाला 15 लाखात मागितलेला होता, परंतु मालकाने दिलेला नव्हता. बरं, आता जसं की लोक म्हणतात की किंमत आलेली देऊन द्यायला पाहिजे, परत अशी किंमत येत नाही. विषय असा असतो, नांदासाठी बैल त्यांनी ठेवलाय, पैशाला मोल नसतो या नांदात. पैसा आज आहे उद्या नाही. बरोबर. बघू शकता मित्रांनो, पैसा केला तर वस्तू अशी डबल लागत नाही माणसाला या क्षेत्रामध्ये. मागण्याला आले. जसं की आता एक मुलाखतीमध्ये विचारलं होतं, त्या माणसाने एकदम भारी उत्तर दिलं होतं की भाऊ म्हणे शेतकऱ्याच्या दावणीला फक्त एकच वेळेस वस्तू बनते, परत वस्तू बनत नाही. कारण त्यांनी बऱ्याच वेळेस अनुभव घेतलेला होता आणि त्याच प्रकारे आपला जो संभा आहे त्या संभाने पण त्याच्या मालकाने पण तशी काळजी घेतलेली. बरं, आता फायनल साठी पात्र झाला, आनंद काय तुम्हाला? आनंद आमचा लय आनंद आहे आम्हाला आता. असं आहे. हो. आम्ही गुलालात राहिलो तेच आम्हाला गण. आता नंबर किती बी झाला तरी चालतंय आम्हाला. किती दिवसातून गुलाल पडलेला आहे याच्या अंगावर? गुलाल म्हणजे त्या बिंदोडला कंटिन्यू गुलाल आहे. मैदानाचा किती दिवसातून? मैदानातून आम्हाला 5 महिने झाले आता. 5 महिन्यापासून गुलालात बैल नाही होता.
आज पहिलं मैदान होतं पहिल्या मैदानात आम्ही फायनलला राहिलो. आपल्या भागात मैदानच होत नाही. पहिल्या छोट मैदान झालं आपण तिथे फायनलला राहिलो. बरोबर पहिलंच मैदान होतं मित्रांनो आणि एकदम सॉफ्टचं मैदान होतं ज्या मैदानामध्ये जालना बुलढाणा संभाजीनगर अशा दूरदूरून गाड्या आलेल्या होत्या. त्या गाडींमध्ये आपल्या खांद्याचं नाव या आपल्या संभाबाईलाने पुढे नेलेलं आहे. बरं आता या संभाची वाटचाल कशी काय राहणार आहे? संभाजी वाटचाल आता आम्हाला वरती जायचंय. वरती आम्हाला बोलवलंय. आमचा पैराजे आम्हाला तिकडे जायचं आता वरती. हो बरं तिकडं कुणाचं काय नियोजन वगैरे? तिकडं आमचे नियोजन करता आपले शाहरुख शेठ निगडी व राहुल गोरे, अक्षय बिदाल. हो हो बघू शकता मित्रांनो तेही एकदम मोठे गाडाबाला त्यांच्या नियोजनात आपला संभा पडणार आहे. बरं शुभेच्छा तुम्हाला. आपला संभा प्रत्येक मैदानात असंच गुलाला करावं. धन्यवाद. धन्यवाद.